राम राम मंडळी. तर स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता श्रावण महिना बी संपलाय, गणपती बी येऊन गेलाय. म्हणलं काहीतरी जरा घशाला गरम गरम करावं आणि त्यासाठी आजची रेसिपी आहे बघा. तर आज आपण बनवणार आहे असं सोपं आणि झटपट होणारं असं खेकड्याचं मस्त गरम गरम सूप. तर इथं बघा मी एकच खेकडा आणलाय. हे एका खेकड्यामध्ये का नाही 2 मोठी वाटी इतकं सूप बनतं. तर बघा ह्यो पळायला लागलाय, नुसती ह्याची नांगी काढून आणली. आता ह्यो असला खेकडा जर असेल तर तो साफ कसा करायचा बरं, ती सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर त्याचं पाय एक एक करून हळूहळू हळू तोडून घ्यायचं. काय काय ठिकाणी का नाही ज्या खेकडा मासं विकणाऱ्या बाया असतात का नाही कोळणी, त्याच ह्यो आपल्याला साफ करून देतात. आमची कोळीण जरा आळशी आहे, ती देत नाही म्हणून आता ही घरी करायला लागतंय. म्हणलं तुम्हाला बी दाखवून घ्यावं. तर आता ही असं काढून घ्यायचं बघा व्यवस्थित आणि ह्यो पार्ट असा तोडून घ्यायचा. आता हे जे वरचं असतं का नाही ती थोडंसं आपल्याला तोडायचं असते, पण ती लई कडक असते, तुटत नाही. मी इथं घेतलंय असा दगड. ह्यो दगड जो आहे का नाही माझ्या खलबत्त्यावर मिळालाय. आता हे असं उचकटून घ्यायचं, व्यवस्थित असं काढून घ्यायचं. आता ही जी दिसते का नाही पिवळं पिवळं, ती त्या खेकड्यानं खाल्लेलं जेवण आहे. आणि ही पण असं काळं काळं, ही पण काढून घ्यायचं व्यवस्थित. मधलं जे आहे का नाही ही सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. आता ह्यो एकच खेकडा आहे, त्याच्यामुळं कसं आहे आणि लई मोठा पण नाही, मीडियमच आहे. मोठं मोठं खेकडं त्यांच्यात लई घाण असती बरं का. तर आता मी स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेणार आहे. चांगलं धुवून घेते मी ही आणि मग तुम्हाला दाखवते. आता धुवून घेतलंय, ह्याच्यामध्ये टाकायची जराशी हळद. हळद टाकून झाल्यावर टाकायचं जरासं मीठ. लई काय सामान ह्याला आपल्याला लागत नाही. आलं लसूणची पेस्ट मी टाकल्या इथं अगदी पाव चमचा आणि ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता मिक्स केल्यावर असंच जरा वेळ ठेवायचं, 15-20 मिनटं ठेवलं तरी चालतंय. आणि त्याच्यानंतर एक पातेलं घ्यायचं. आता लई काय होणार नाही, ह्याचा जो काय आहे सूप रस तो काय लय होणार नाही, कारण आपण एकच खेकडा घेतलाय. त्याच्यामुळं मी लय मोठं पातेलं घेतलेलं नाही. जर असं तेल घालून घेतलंय, तेल चांगलं तापलं की एक तुकडा इथं दालचिनीचा घालून घ्यायचा आणि जर असं जिरं घालून घ्यायचं. आता त्याच्यानंतर ह्यो आपला खेकडा ह्याच्यात घालून घ्यायचा व्यवस्थित आणि मस्त इथं लय मस्त वास होते बरं. तर खेकडा घालून झाला का नाही की जर असं मिक्स करून घ्यायचं. आणि नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधी पण आपण काय पण बनवत असू दे, मग वशाट बनवत असू दे नाही तर भाजी, पटकन जर शिजायचं असेल तर त्याच्यात टाकायचं गरम पाणी. अशी एक गरम पाण्याची किटली घेऊन टाका तुम्ही, पण स्वस्त असते. आणि ही बघा मी 7 वर्षापासून वापरते किटली. तर ह्याच्यात गरम पाणी मी करते झटका पाट आणि ह्याच्यात टाकून घेते. आता ही चांगलं राट 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 15 मिनटं शिजलं की असं मस्तपैकी सूप प्याचं गरम गरम. घशाला एकदम भारी वाटतंय, सर्दी कुठच्या कुठं पळून जात्या. तर तुम्ही बी करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या स्वतःची. चला मग भेटू परत.